ठरलं तर मग मालिकेच्या 9 डिसेंबरच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली दोघेही साक्षीने कोर्टात जी काही साक्ष दिलेली असते त्याचे सर्व फुटेज पाहत असतात। तेव्हा साक्षीच्या वकिलाने तिथे कोर्टात सांगितलेलं असतं की विनिंग स्टार रेस्टॉरंटमध्ये साक्षी शिकरे गेल्या होत्या आणि त्यांचं तिथे जाण्याची आणि येण्याची वेळ नोंद केलेली आहे आणि ते रजिस्टर आता वकिलाने कोर्टात सादर सुद्धा केलेलं असतं। आणि त्यानंतर इतक्यातच अर्जुनला आठवतं की साक्षीने अर्जुन समोर सुद्धा खोटं बोलली होती आणि समीरला कॉल लावून समीरला आधीच माहिती देऊन ठेवली होती की त्याला आता अर्जुनशी खोटं बोलायचं आहे। अर्जुनला हे सर्व काही आता आठवतं, तर इकडे मूर्ख चैतन्य अजूनही साक्षीवरतीच विश्वास ठेवून असतो। तो विचार करत असतो अर्जुनला जी CCTV फुटेज साक्षीच्या विरोधात भेटलेली असते त्याच्याबद्दल साक्षीला सांगायचं, परंतु त्याच्या मनाचा तो ठाम निश्चय नसतो। तो विचार करतो की जर मी असं वागलो तर मी अर्जुन सोबतही आणि माझ्या प्रोफेसर सोबतही प्रामाणिक नाही राहणार। आणि आता चैतन्य खूपच टेन्शनमध्ये येतो। चैतन्य विचारात गुंतून पडलेला असतो आणि तो खूप टेन्शनमध्ये असतो। इतक्यातच त्याला अर्जुनचा फोन येतो आणि अर्जुन चैतन्याला सांगतो की साक्षीने आपल्याला सांगितलं होतं की त्या रिसॉर्टमध्ये ती त्याच्या मित्रासोबत एका पार्टीमध्ये होती। तो मित्र तुला त्याचं नाव आठवतंय का? तेव्हा आता चैतन्य अर्जुनला त्या मित्राचं नाव समीर आहे असं सांगतो आणि त्याचा नंबरही आहे। तेव्हा आता अर्जुन चैतन्याला सांगतो की त्याचा नंबर मला लगेचच पाठव। चैतन्य विचारतो कशासाठी, परंतु अर्जुन सांगतो नंतर म्हणून फोन कट करतो। तर इकडे आता साक्षी आणि महिपती दोघेही भ्रमातच असतात। त्या दोघांनाही माहिती नसतं की अर्जुनला साक्षीच्या विरोधात पुरावा भेटला आहे, परंतु साक्षी आता महिपतीच्या वागण्यावरती खूपच खुश होते आणि महिपतीला मिठी मारत म्हणते की थँक्यू अण्णा, तुम्ही ना फक्त माझ्यासाठी त्या नागराजचे मैत्रीचा हात पुढे केला, म्हणजे तुम्ही कधी कोणापुढे झुकत नाहीत, परंतु आज फक्त माझ्यासाठी तुम्ही हे सर्व काही केलं। तेव्हा आता महिपती म्हणायला लागतो की अगं बाप्पाचे आभार कोण मानतं, तेव्हा आता तुझ्यासाठी मी कोणाही पुढे झुकू शकतो असं महिपती साक्षीला म्हणायला लागतो। तर साक्षी महिपतीला म्हणायला लागते परंतु नागराजची पॅचअप होणं आपल्याला खूप महत्त्वाचं होतं, कारण याचमुळे आपली टीम घट्ट होणार आणि आपण अर्जुनशी सामना करू शकू। परंतु ही केस कधी एकदा संपते आणि त्या मधुकर पाटलाला फाशीची शिक्षा होते ना, असं झालं आहे मला। तेव्हा आता महिपती म्हणतो की अरे यात टेन्शन घ्यायचंच नाही ना, कारण तो किल्लेदार म्हणाला की अर्जुन त्या तन्वीच्या मागं लागला आहे, तिला सळो की पळो असं करून सोडणार आहे, त्यामुळे तो तुझ्या मागावरती अजिबात लागणारच नाही। परंतु साक्षी आणि महिपती दोघेही भ्रमात असतात, कारण तिकडे अर्जुनला आता साक्षीच्या विरोधात खूप मोठा पुरावा हाती लागलेला असतो। तर साक्षी महिपतीला म्हणत असते की जर आत्ता तो तन्वीच्या म्हणजेच प्रियाच्या मागे लागला आहे अर्जुन, आणि जर तसं काही असतं म्हणजे माझ्या विरोधात जर अर्जुनच्या हाती पुरावा लागला असता तर चैतन्याने मला सांगितलंच असतं ना। तेव्हा महिपती साक्षीला म्हणतो की माझा तुझ्या त्या चैतन्यावरती अजिबात विश्वास नाही, परंतु साक्षी म्हणते की अव्वांना अजूनही तो भ्रमात आहे की त्याला माझ्याशी लग्न करायचं आहे आणि त्याचबरोबर मग होणाऱ्या बायकोला तो सगळं काही शेअर करणारच ना, आणि अर्जुनच्या हाती लागलेला प्रत्येक पुरावा तो आपल्याला सांगणार, त्यामुळे तुम्ही अजिबात आता काळजी करू नका। तर महिपती म्हणतो की जा तू जाऊन आता आराम कर आणि काही झालं तरी आता अजिबात टेन्शन घेऊ नको। तर साक्षी तेथून जाते, तर इकडे आता प्रिया खूपच भडकलेली असते। ती नागराजला म्हणत असते काय चाललं आहे, प्रत्येक वेळी तो किल्लेदार आणि तो अर्जुन सतत माझ्या डोक्यावर नाचतात, हात धुवून माझ्या मागेच लागलेले असतात, सगळेजण मला टार्गेट का करत आहेत। तेव्हा आता राकेश म्हणतो जरी तुला टार्गेट करत असले ना तर प्रत्येक वेळी तुझाच फायदा होतो। तेव्हा आता प्रिया राकेशवरती चिडते आणि म्हणायला लागते राकेश तुझं तोंड बंद कर, माझ्या डोक्यात अजिबात जाऊ नकोस आता। तेव्हा आता नागराज सुद्धा राकेशला ओरडतो आणि म्हणायला लागतो मध्ये मध्ये कशाला पचकतोस, प्रत्येक वेळी तुला शांत बसायला येत नाही का। नागराज राकेशला म्हणतो हाताची घडी तोंडावर बोट, कायम असाच शांत उभा राहा, चांगला दिसतोस। आणि प्रियाला म्हणायला लागतो तुझं प्रत्येक वेळी काय चाललेलं असतं हे, तुला पण शांत बसायला येत नाही का, सतत कटकट कटकट का करते। तेव्हा आता प्रिया नागराजला म्हणायला लागते तुमचं काय आहे, इथे काठावर उभं राहून बोलणं खूपच सोपं असतं, परंतु आता माझ्या नाकातोंडात पाणी जायला लागलं आहे। मला एकतर याचं खूप टेन्शन आलं आहे की उद्या आता अर्जुन काय प्रश्न विचारणार आहे। एकतर तो उलटसुलट प्रश्न विचारतो आणि पूर्ण डोकं कामातून जातं। ते किल्लेदार आहे ना, तो त्या कठपुतलीशी माझं लग्न लावायला निघालेला आहे। त्या अर्जुनचं डोकं ना खूप चालतं, परंतु तुमच्या किल्लेदाराचं ना डोकं पार कामातून गेलं आहे। तेव्हा आता
नागराज म्हणतो की माझ्या दादाविषयी असलं बोलायचं नाही, तोंड सांभाळून बोल प्रिया. तेव्हा आता प्रिया म्हणते मग जे समजवायचं आहे ना ते तुमच्या भावाला समजवा आता. तेव्हा आता राकेश म्हणतो एक मिनिट, इथे काकाला कोणी ना कोणीतरी सांभाळू शकतो, परंतु कोर्टात उद्या अर्जुनला कोण सांभाळणार आहे. आता राकेशने खूप मोठा प्रश्न तिथे प्रिया आणि नागराज समोर उभा केलेला असतो. तर इकडे आता चैतन्यने अर्जुनला त्या समीरचा नंबर दिलेला असतो. तर इकडे अर्जुन आता समीरला फोन लावतो आणि अर्जुन आता समीरशी खोटं बोलायला लागलेला असतो. अर्जुन म्हणतो की मी राजाध्यक्ष बोलतोय, म्हणजे एक बिझनेसमॅन आहे आणि तुमच्या हॉटेलबद्दल मी खूप काही ऐकलं होतं. मला आता माझ्या बहिणीची एंगेजमेंट पार्टी तिथे ठेवायची आहे, त्यामुळे पैसा कितीही खर्च झाला तरी चालेल, परंतु पार्टी मात्र ग्रँड व्हायला पाहिजे. तेव्हा आता समीर आता अर्जुनच्या जाळ्यात अचूक अडकतो आणि म्हणायला लागतो डोंट वरी सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला जशी पार्टी हवी आहे आम्ही अगदी त्याचप्रमाणे सर्व काही व्यवस्था करू. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे, मग माझी उद्या 12 वाजता फ्लाईट आहे, तेव्हा आपण 10 वाजेपर्यंत भेटू शकतो का? म्हणजे भेटून मी सर्व काही तुम्हाला बोलतो. तेव्हा आता तिकडे समीर मात्र खूपच खुश झालेला असतो आणि एवढं मोठे पार्टी आपल्या हाती लागली आहे म्हटल्यानंतर समीर सुद्धा आता अर्जुनला भेटायला तयार झालेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे, मग उद्या 10 वाजता भेटूया आणि त्यानंतर फोन कट करतो. इकडे सायली म्हणत असते सर, परंतु तुम्ही डायरेक्ट केसबद्दल का नाही बोललात, तुम्ही त्यांच्याशी खोटं का बोललात? तेव्हा आता अर्जुन म्हणतो प्रत्येक वेळेस खरं सांगून काम होत नसतं मिसेस सायली, त्यासाठी ना म्हणजे म्हणतात ना की नाक दाबलं की तोंड उघडतं, अगदी त्याचप्रमाणे जर मी याला केसबद्दल सांगितलं असतं ना तर तो समीर आहे तो साक्षीचा मित्र आहे आणि डायरेक्ट त्याने लगेच साक्षीला फोन केला असता आणि त्यामुळे साक्षी अलर्ट झाली असते. त्यामुळे मला कोणतीही रिस्क अजिबात यामध्ये घ्यायची नाही आहे. साक्षी शिकरे, आपण उद्या कोर्टात भेटूया असं अर्जुन स्वतःशीच बोलतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन आता बरोबर 10 वाजता समीरशी भेटायला गेलेला असतो. तेव्हा आता समीर म्हणतो की थँक्यू सर, म्हणजे तुम्ही आमच्यावरती एवढा विश्वास ठेवून तुमच्या बहिणीच्या एंगेजमेंटची पार्टी आमच्या हॉटेलमध्ये ठेवत आहात आणि त्या तुम्हाला नेमकी माहिती कुठून मिळाली? तेव्हा अर्जुन म्हणतो मी ना प्रत्येकाची माहिती माझ्याजवळ ठेवलेली असते. आणि त्यानंतर समीर म्हणतो तुमच्या बहिणीची एंगेजमेंट आहे ना, मग त्यासाठी तुमचे काही वेगळे प्लॅन्स वगैरे आहेत का? तेव्हा आता अर्जुन म्हणतो मी फुल प्लॅन रेडी करून आलो आहे. तेव्हा आता समीर म्हणतो की ग्रेट, मग आपण त्याबद्दल बोलायचं का? तेव्हा आता समीर अर्जुनला म्हणायला लागतो की म्हणजे पार्टी तुम्हाला नेमकी कशी हवी आहे आणि त्या पद्धतीने मग आम्ही सर्व काही व्यवस्था करू. तेव्हा आता अर्जुन म्हणतो थांबा, ही पार्टी आहे ना ती कोर्टात होणार आहे. तेव्हा आता कोर्टाचं नाव ऐकताच समीरला खूप मोठा धक्का बसतो आणि तो खूपच घाबरलेला असतो. इथे अर्जुनने फक्त खोटं बोलून गळ टाकलेला असतो आणि समीर नावाचा मासा आता बरोबर अर्जुनच्या जाळ्यात अडकतो आणि आता कोर्टात पोहोचण्यासाठी थोडाच वेळ राहिलेला असतो. त्यामुळे साक्षी शिकरेला जरी माहिती मिळाली तरी सुद्धा इथे ती काहीच करू शकणार नसते आणि अर्जुनचा हा प्लॅन आता पूर्णपणे सक्सेसफुल होणार असतो. तर इकडे आता कोर्टात जाण्यासाठी प्रिया रेडी होत असते. तेव्हा विपुल आता प्रियाच्या पर्समध्ये तिचा चार्जर, मोबाईल आणि इयरबड्ससुद्धा ठेवायला लागतो. तेव्हा आता प्रिया चिडते आणि म्हणायला लागते मी काय कोणत्या युद्धावर किंवा पिकनिकला जात नाही आहे, मी कोर्टात जाते. तेव्हा आता विपुल म्हणतो काय झालं तर मी, म्हणजे हे कोर्ट वगैरे ते जाऊन त्या पिंजऱ्यामध्ये उभं राहणारी माणसं ना मी फक्त सिनेमात पाहिली आहेत आणि कधीही तुला जर खूप टेन्शन आलं ना तर तू फक्त तिथे माझ्याकडे बघ. तेव्हा आता प्रिया चिडते आणि मनातच म्हणायला लागते अरे मूर्खा, तुझ्याकडे जरा बघितलं ना तर मला स्वतः मळमळायला लागतं, हा काय म्हणून माझ्या मागे यायला लागला हे देव जाणे. तर आता विपुल आणि प्रियामधलं हे सर्व काही बोलणं रविराज ऐकत असतो. तेव्हा आता प्रियाला विपुल म्हणायला लागतो की हे बघ, टेन्शनमुळे तुझ्या डोक्यावरती कपाळावरती आट्यासुद्धा आल्या आहेत, त्या काढ बघू आधी. तन्वी तू असं टेन्शनमध्ये राहिलंस ना की मला खूप म्हणजे मी नाही सांगू शकत, पण मला खूप वाईट वाटतं. मी तुझ्यासोबत आहे तन्वी, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. रविराज तिथे येतो आणि म्हणायला लागतो तन्वी बघ तुला विपुलचा किती आधार आहे आणि तुमच्या दोघांना असं पाहिलं ना की मला तुम्ही दोघं मेड फॉर इच अदर वाटतात. तेव्हा आता रविराज प्रियाला सांगायला लागतो की अर्जुन आज कोर्टात उलट सुलट तुला कसेही प्रश्न विचारेल, त्यामुळे अजिबात घाबरून जायचे नाही, आपली बाजू खऱ्याची आहे, त्यामुळे शांतपणे तू अर्जुनला उत्तर दे. तर इकडे आता समीरला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता समीर म्हणतो नक्की कोण आहात तुम्ही, म्हणजे बहिणीची एंगेजमेंट पार्टी वगैरे हे प्लॅनिंग सर्व काही खोटं होतं का? तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हो, आणि माझी खरी ओळख आहे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. म्हणजे मी आता तुमच्याशी या विषयावर बोलायला आलो आहे की साक्षी शिकरे यांनी तुम्हाला
माझ्याशी म्हणजे बोलायला सांगितलं होतं आणि काहीतरी खोटी माहिती द्यायला सांगितली होती. त्यामुळे मी आता स्वतः तुम्हाला भेटायला आलो आहे. मी जर खरं सांगितलं असतं ना तर तुम्ही मला भेटायला तयार झाला नसतात आणि फोनवर माझ्या प्रश्नाची उत्तरं न देता तुम्ही मिसेस साक्षी शिकरेला अलर्ट केलं असतं. त्यामुळे आता पटकन सांगा की साक्षी शिकरे खुनाच्या रात्री नेमक्या कुठे होत्या? त्या पूर्ण वेळ पार्टीमध्ये होत्या की परत कुठेतरी गायब झाल्या होत्या? तेव्हा आता समीर म्हणतो की नाही, साक्षी पूर्ण वेळ पार्टीमध्येच होती. तेव्हा अर्जुन आता CCTV फुटेज दाखवत म्हणतो की हे बघा, हे माझ्या हाती लागलेलं तुमच्या रिसॉर्टमधलं CCTV फुटेज. आता ते CCTV फुटेज पाहून समीरच्या चेहऱ्याचा पार रंगच उतरून गेलेला असतो. तर अर्जुन आता त्याला घाबरवत परत म्हणतो की तुमच्या रिसॉर्टमध्ये ज्या काही इल्लीगल पार्टीज होतात आणि ते जी इल्लीगल कमाई केलेली आहे ना, त्यासाठी मी तुम्हाला किमान 20 वर्ष तरी जेलमध्ये पाठवू शकतो. आणि ही माहिती देऊन जर मी साक्षी शिकरेला जर अलर्ट केलं ना, तर ही इल्लीगल कमाईसुद्धा मी गव्हर्नमेंटकडे जमा करू शकतो. त्यामुळे जे काही खरं आहे ते आता माझ्याशी बोला. चला बोला पटकन, माझ्याकडे जास्तीचा वेळ नाही आहे. तेव्हा आता समीरच्या चेहऱ्याचा रंग पूर्ण उडालेला असतो. समीर घाबरलेला असतो. त्याला काय बोलावं, काय करावं हेच सुचत नसतं. अर्जुनने असा मोठा धक्का दिलेला असतो की त्यामध्ये अर्धा समीर अचूकच अडकून पडलेला असतो. तेव्हा आता अर्जुन समीरला घाबरवायला लागतो. तो म्हणतो की आता मी गव्हर्नमेंटकडे फोन करतोच, मानी तुझी इल्लीगल सर्व कामं बाहेर काढतो. तेव्हा आता समीर घाबरतो. अर्जुन आता त्याला पाणी प्यायला देतो, रिलॅक्स हो म्हणतो आणि आता पटकन बोलायला सांगतो. तर इकडे आता कोर्टामध्ये चैतन्य येऊन थांबलेला असतो. तो म्हणतो की मी साक्षीला सांगायला पाहिजे का अर्जुनच्या हाती पुरावा लागला आहे, मी तिला अलर्ट करायला हवा आहे का? परंतु त्याचं मन एका बाजूने मानतच नसतं. त्यामुळे इतक्यातच महिपती आणि साक्षी तिथे आलेली असतात. तेव्हा आता महिपती आणि साक्षी दोघे आल्यानंतर चैतन्य त्यांच्याकडे पाहत असताना साक्षी कारमधूनच हात करते चैतन्यला. तेव्हा महिपती आता कार पार्क करण्यासाठी गेलेला तो. तर चैतन्य विचार करतो की मी जर साक्षीसमोर उभा राहिलो किंवा ती जर माझ्या समोर आली तर मी काही ना काही तिच्याशी बोलून बसेल आणि तिला अलर्ट करेल. नाही, मला अर्जुनशी आता असं त्याला धोका नाही देऊ शकत, असं म्हणून चैतन्य पटकन कोर्टात जातो. तर महिपती म्हणतो की हे तुझं पाळलेलं कुत्रं आतमध्ये कसं काय गेलं? तेव्हा आता साक्षी म्हणते की तो अर्जुन सुभेदार येईल, तो आपल्याला बोलताना पाहिल, मग तो चिडेल त्याच्यावरती म्हणून गेला असेल कदाचित. परंतु साक्षी आणि महिपत दोघेही भ्रमात असतात. तर इकडे आताच अर्जुन, सायली आणि कुसुमताई तिघेही आता कोर्टात जायला निघालेले असतात. तेव्हा आता त्या कुसुमताई आणि सायली बोलत असतात. ते अर्जुनला पुरावा मिळाल्याचं सायली सांगत असते. तेव्हा आता कुसुमताई सुद्धा खुश होते. तर अर्जुन आता त्या दोघी नाही म्हणायला लागतो, इथे काही कोर्ट तुमची अनाउन्समेंट करणार नाही की कुसुमताई आणि मिसेस सायली कोर्टात आल्याशिवाय कोर्ट सुरूच होणार नाही, त्यामुळे चला बसा पटकन, असं म्हटल्यानंतर आता सायली पुढे बसत असताना कुसुमताई म्हणते की हे तू अजिबात पुढे बसायचे नाही, मागे बस. तेव्हा आता अर्जुन म्हणतो कोणीतरी एक जण येऊन पुढे बसा ना. मिसेस सायली तुम्ही पुढे येऊन बसा. तेव्हा आता कुसुम म्हणायला लागते का ती काय तुझ्या लग्नाची बायको आहे का? तुमच्या कोर्टामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं आहे की प्रत्येक वेळी अर्जुन सुभेदार गाडी चालवताना सायली त्याच्या बाजूला बसलीच पाहिजे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो मी काय तुमचा ड्रायव्हर नाही आहे, कुणी पुढे येऊन बस सायली. तेव्हा आता कुसुमताई म्हणते तू मनमानी करतोयस का आमच्याशी? तेव्हा आणि तुला काय वाटलं, तू हवं तर तुझ्या कारने जा, आम्ही पाठीमागून रिक्षाने येऊ. तेव्हा आता सायली कुसुमताईला म्हणते अगं कुसुमताई, चिडून अर्जुन सरच जर कोर्टात नाही आले तर आपण कोर्टात पोहोचून तरी काय उपयोग आहे? तेव्हा आता कुसुमताई म्हणते तुला पुढची सीट भरलेलीच हवी आहे ना? ठीक आहे मग मी उतरते आणि पुढे बसते. तेव्हा आता कुसुमताई अर्जुनच्या बाजूला बसल्यानंतर अर्जुन खूपच चिडलेला असतो. तर कुसुमताई म्हणायला लागते आता काय मी बेल वाजवायची आहे का ST सारखी? चल ठीक आहे, टिंग टिंग म्हणते. चला आता बेल वाजली ना गाडी सुरू कर. तेव्हा आता सायली डोक्याला हात लावून बसते. तर अर्जुन खूपच चिडलेला असतो. तर पुढे भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन आता साक्षीला प्रश्न विचारत म्हणतो की तुम्ही 2:46 आधी रिसॉर्टमधून बाहेर पडला होता का? तेव्हा आता साक्षी कोर्टात खोटी साक्ष देत म्हणते की नाही. तेव्हा आता अर्जुन आता पेन ड्राईव्ह कनेक्ट करतो आणि सर्वांसमोर CCTV फुटेज दाखवत म्हणतो की साक्षी शिकरे आपल्याशी खोटं बोलल्या, कारण 9:17 त्या बाहेर पडल्या होत्या आणि 10:50 त्या बरोबर रिसॉर्टमध्ये परत आल्या होत्या. तेव्हा आता अर्जुनच्या हाती हा इतका मोठा पुरावा लागला आहे आणि तो चैतन्याने आपल्याला सांगितला नाही. आणि तो सर्व काही पाहून प्रिया आणि साक्षीला मात्र खूप मोठा धक्का